तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सौर कृषी पंप योजना ही योजना काय आहे आणि हिची नोंदणी करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे असणार आहेत तर ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असंच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत तर सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप मोफत मिळणाऱ्या सूर्यप्रकाशापासून चालतो। तसेच या सौर ऊर्जेमुळे चालणाऱ्या कृषी पंपाला चालवण्यासाठी पुन्हा पैसे टाकण्याची गरज या ठिकाणी भासत नाही। तर मित्रांनो, सौर कृषी पंप योजना अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ। तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक या ठिकाणी लागणार आहे, तसेच तुमच्या जमिनीचा उतारा म्हणजे तुमचा 7/12 आणि 8 देखील या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर तुमचा जातीचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे, तसेच तुमच्या उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी तुमचा द्यावा लागणार आहे। तर अशा पद्धतीची 6 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जमा करावी लागणार आहेत। आणि तसेच तुम्हाला जर सौर कृषी पंप योजना ऑनलाईन नोंदणीसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तो अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो, तर तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून ते देखील या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांना देखील वीज बिलामध्ये कपात होऊन त्यांना याचा खूप फायदा होईल। तर अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।